द कार्पेट डीप मध्ये फार वेगाने आल्यात रोहित. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, तितका चांगला थ्रो. आता चेंडू शिल्लक आहे 6. तर काळूराम माळे यांचं आगमन झाले नागावचे. नक्कीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. काय जबरदस्त मॅच मैदानावरती आपण बघतात. इक्वेशन आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि करायच्यात विजयासाठी 11 धावा. बघूया टीम मीटिंग बोलावले गेले, काय घडेल. विकेट्सकडे नजर फिरूया. नागावचे एकूण 6 गडी बाद झाले होते आणि त्या कंपॅरिझनमध्ये आपण बघितलं तर 4 गडी बाद खिळकायचे. त्यामुळे जर इथून खिळकायने 6 पेक्षा कमी विकेट गमावले आणि स्कोअर जर लेवल गेला तर विकेटच्या आधारावरती ते सामना जिंकतील. नाणेफेकीचा कौल देखील त्यांच्याच बाजूने लागलेले आहे. त्यामुळे नागावसाठी ही अग्नि परीक्षा असणार आहे. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 11 करायचे आहेत. कुणी विचार केला होता का ही मॅच अशी होईल? कुणी विचार केला होता की ही मॅच खिळकाय संघाला जिंकण्यासाठी इतका संघर्ष करावा लागेल? कारण प्रत्येकाला असं वाटलं, चर्चाही झाली होती की मॅच वन साइडेड झाली आहे. पण नागावचं कौतुक करायला हवं, त्यांनी गोलंदाजीमध्ये इम्प्रेस केलं. कारण प्रत्येक गोलंदाजाने 3 षटकामध्ये आपण बघितलं तर सूरजने 8 दिल्या, रोहितने 2 दिल्या आणि राकेशने केवळ 6 धावा दिल्या. त्यामुळे आता शेवटला किती उरल्या? 11 उरल्यात. म्हणजे तिघांनी जी गोलंदाजी केली आहे तशाच प्रकारची गोलंदाजी अंतिम ओव्हरमध्ये जर झाली तर मात्र अडचणीत येईल खिळकाय संघ. आणि ही लढाई बक्षीस पात्र फेरी आहे. जो जिंकेल सुपर 4 मध्ये दाखल होईल, उपांत्य फेरीमध्ये दाखल होईल आणि किमान 1 पारितोषिक त्याला लागू होईल. मात्र बघूया या 2 संघामध्ये हा संघर्ष सुरू आहे. येणारे चेंडू 6 आणि 11ची गरज आहे. लढाई कौशल्याची आहे, ही लढाई प्रतिष्ठेची आणि सन्मानाची आहे. 6 चेंडू विजयासाठी करायचे आहेत. धावा 11. स्ट्राईकला फलंदाज बघतोय आपण यावेळेस हितेश पाटील. प्रचंड दांडगा अनुभव हितेशच्या कांद्यावरती. मोठे फटके खेळण्याची क्षमता देखील आहे. पण या क्षणाला हितेश काय करणार? हा चेंडू हवेतून गेलाय का? क्षेत्ररक्षक जज करतायत. झेल टिपलाय. हितेशला जावं लागेल डगआउट मध्ये. पहिल्या चेंडूवरती इथे विकेट प्राप्त केलं सिद्धूने. आता मात्र 5 चेंडू आणि विजयासाठी हव्यात धावा 11. मॅच मधला सस्पेन्स, रहस्य कायम आहे, रंजकता कायम आहे, चुरस कायम आहे, जुगलबंदी कायम आहे. कारण अजूनही कोणी हा सामना जिंकला नाही. आता मात्र 5 चेंडू 11ची गरज. एकूण 5 विकेट गमावलेले आहेत मैदानामध्ये खिळकायने. आणि बॅटिंगसाठी येतोय यावेळेस ऋतिक. आल्यानंतर मात्र चेंडूची तपासणी करतोय. सिद्धूने मात्र नक्कीच 1 पाऊल पुढे टाकलेलं आहे. सुरुवात विकेटने केलेली आहे. आता अपेक्षा त्याच्याकडनं वाढलेल्या आहेत. कारण 5 चेंडूत 11. इथून त्या संरक्षण त्यांचं करायचं. बघूया सिद्धू भोईर या मैदानावरती कशी गोलंदाजी करतोय. येणाऱ्या 5 चेंडूमध्ये स्ट्राईकला मात्र येतोय ऋतिक. 7व्या क्रमांकावरती 5 चेंडू 11 धावा. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सामना, नक्कीच काळजाचा ठाव घेणारा सामना. प्रत्येक जण आता मात्र या मैदानाच्या दिशेने लक्ष देत असताना हा चेंडू हवेत आहे. पुन्हा एकदा झेलची संधी. सिद्धूच्या कडनं हा झेल झालाय ड्रॉप. कठीण होता झेल. प्रयत्न झाला, पण पकडला असता तर इथून 2 धावा वाचल्या असत्या. आणखीन 1 विकेट ऍड झाला असता. आता चेंडू शिल्लक आहे 4. करायच्यात 9 धावा. अत्यंत रंगतदार, रोमहर्षक, चुरशीचा सामना. येणारे चेंडू 4, करायचे आहेत 9. विजयाचा रथ आहे तयार. कोण होणार त्याच्यावरती स्वार? कुणाच्या गळ्यात पडणार विजयाचा पुष्पहार आणि कुणाला घ्यावी लागेल या स्पर्धेतून माघार? लेफ्ट आर्म राउंड द विकेट. हा चेंडू ऑन साइडला अलंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक फार वेगाने आलेत लॉंग ऑन वरना. तिथे झालंय थोडंसं फंबल. 2 धावा पुन्हा पूर्ण होत आहेत. आता समीकरण बदलत आहे.
चेंडू शिल्लक असतील 3, करायच्या धावा 7. सिद्धूच्या या षटकामध्ये कुठेतरी नक्कीच जबरदस्त रंगत निर्माण होते, पण मगाशी तो 7-6ही चालतील आणि कारण 6 गडी गमावलेले आहेत मैदानावरती आपण बघतायत नागावने आणि टॉस आपण पाहिला तर जिंकलेला आहे, तर म्हणजे क्रिकेटने 5च विकेट गेल्यात. 3 चेंडू 7ची गरज. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र यष्टाचा वेध क्लीन बोल्ड केलाय. सिद्धूने कमबॅक केलाय. ऋतिकला जावं लागेल डगावरच्या दिशेने. विकेट झाले समान, पण टॉस अजूनही आपण बघितलं तर खिळक्याच्या बाजूने असल्या कारणाने इथून 6ही चालतील विकेट न गमावता. इक्वेशन आता 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई मान नहीं होता, और जब तक पड़े ना चोट हथौड़ी की तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. आणि या मैदानामध्ये आता मात्र संघर्ष करत असताना, मेहनत करत असताना 2 संघ विजय इथे मात्र मिळवण्यासाठी दोन्ही संघामध्ये जबरदस्त फाईट. सामना आपण बघता लो स्कोरिंगचा होता, पण किती हाय व्होल्टेज झाला. आणि नागावकर खरं तर कित्येक जण निराश झाले होते जेव्हा बॅटिंगमध्ये केवळ 26 धावा आल्या होत्या, पण जे घरी गेले असतील ते परतले असतील मैदानावरती. ज्यांनी यूट्यूब बंद केला असेल त्यांनी पुन्हा चालू केले असेल मॅच. आणि आता मात्र तर कल्पेश देखील आले. इथून 2 चेंडू. बंटीचा शेवटचा षटकार आता कुठेतरी आठवत असेल सगळ्यांना, कारण शेवटच्या ओव्हरमध्ये जेव्हा जेव्हा धावा येतात त्या फार महत्त्वाच्या ठरतात. पण अजूनही मॅच बॅलन्स आहे. 2 चेंडू 7ची गरज. हा चेंडू हवे, झेलची शक्यता, झेल टिपलाय. संपला खेळ. मैदानावरती फलंदाज सुयोगचा. आणि आता मात्र विकेट एकूण गेलेल्या आहेत त्या 7, आणि त्यामुळे आता कंपल्सरी कराव्या लागतील 7 धावा. व्हॉट अ मॅच. जबरदस्त मॅच. क्रिकेटचा परमोच्च आणि सर्वोच्च आनंद. आता मात्र नागावकरांचा जल्लोष तुम्हाला ऐकायला मिळतोय. मगासपासून ते शांत होते आणि आता त्यांना विजय त्यांच्या दृष्टिक्षेपात दिसतोय. त्यामुळे सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. काय फाईट केली नागाव संघाने. केवळ 26 धावा होत्या. 24 चेंडूमध्ये त्याचं संरक्षण 27चं करायचं होतं, पण प्रत्येक गोलंदाजाने मोजून मापून गोलंदाजी केली, टिचून गोलंदाजी केली. आता 1 चेंडू 7. कंपल्सरी विकेट जास्त आहे. खिळकायचा 1. आणि मॅच होती कुठे, आली कुठे, कुणी विचार केला काय होता आणि झालं काय. हा खेळच अनिश्चिततेने भरलेला आहे. ज्या खेळामध्ये आपण नेहमी बघतो की जो विचार आपण करतो ते घडत नाही, आणि असं काही घडून जातं ज्याचा विचार आपण स्वप्नात देखील करत नाही. 1 चेंडू आणि विजयासाठी हव्यात 7 धावा. सिद्धूला करायचं काय, चेंडू समोर द्यायचा. षटकार आला तरी विजय होऊ शकतो. अशा प्रकारे हा सामना नागाव संघाने घरच्याच मैदानावरती आपली हुकूमत, आपलं वर्चस्व, आपली दादागिरी सिद्ध केली आणि 6 धावांनी हा सामना जिंकलाय. खूप खूप अभिनंदन. आई गावदेवी 12-13 नागाव संघ तुमची ही कामगिरी. आणि अशा प्रकारे आपण बघतायत या ठिकाणी हॅट्रिक देखील कंप्लीट झाले आहे. अभिनंदन करूया सिद्धूचं, अभिनंदन करूया टीम नागावचं, आणि नक्कीच हार्ड लक म्हणूया टीम खिडकाळीला. खरं तर 27 धावा केवळ करायच्या होत्या, पण करू दिल्या नाही नागावने. याच आपल्या घरच्या मैदानावरती खूप जबरदस्त बॉलिंग राहिली आणि आज नक्कीच एक इतिहास त्यांनी रचला. 27 धावांचं संरक्षण केलंय आणि हा संघ पोहोचलाय आता मात्र सुपर 4 मध्ये, उपांत्य फेरीमध्ये. उद्या सकाळी लवकर यावं लागेल आणि लवकर ते येतील, कारण ते याच गावात राहतात आणि इथेच मात्र त्यांना लवकर यावं लागेल 8:30 वाजता, आणि काडीला देखील यावं लागेल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण या ठिकाणी नक्की जाहीर करणार आहोत. खरं तर अंतिम षटक हे फार महत्त्वाचं होतं. तिथे आपण बघितलं तर पूर्णपणे दबाव होता आणि शेवटच्या ओव्हरमध्ये ज्याने 11 धावांचं संरक्षण केलं, विकेट हॅट्रिक घेतली, तो सिद्धू भोईर ठरलाय या सामन्याचा हिरो, नायक. तर या दरम्यान काळूराम माळी यांना देखील आपण सन्मानित करूया.